गुंडागिरी, दादागिरी ही भाषा काल माझ्याशी त्या व्यक्तीनं केलेली आहे। मी त्यांना काल येऊन विनंती हात जोडून सांगितलं होतं की ही जागा आमची बौद्ध विहाराची जागा आहे, तुम्ही या जागेमध्ये अजिबात हस्तक्षेप करू नका। परंतु त्यांनी दादागिरीनं, गुंडागिरीनं रातोरात बौद्ध विहाराची जागा साफ करून फ्लॅटिंग पाडायचं काम चालू या ठिकाणी केलेलं आहे। हे काम आम्ही अजिबात आष्टीतील बौद्ध समाज खपवून घेणार नाहीत। ही जागा बौद्ध विहाराची जागा आहे। इस्माईल पठाण हा व्यक्ती फ्लॉटिंग काढून व्यवसाय करणारा व्यक्ती आहे। आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी मोठी दंगल घडून आणायचा त्यांचा प्रयत्न आहे। बौद्ध पौर्णिमा आज आहे, आषाढी बौद्ध पौर्णिमा असल्या कारणाने आम्ही बौद्धाचे पाईक आहोत, बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहोत। आम्हाला कोणत्याही प्रकारची हिंसा मान्य नाही। परंतु ह्या इस्माईल नावाच्या व्यक्तीनं या ठिकाणी जाणीवपूर्वक आज बौद्धांचा पवित्र सण असताना मुद्दामून दोन समाजात तेढ निर्माण करायचं, दलित मुस्लिम दंगे भडकवण्याच्या उद्देशाने हे आज केलेलं कट कारस्थान आम्हाला दिसत आहे। या ठिकाणी बघा, हा महाराष्ट्र शासनाचा रस्ता आहे, तो रस्ता महाराष्ट्र शासनाचा आहे। महाराष्ट्र शासनाने हा रस्ता तिकडून काढून दिलेला आहे इकडच्या शेतकऱ्यांसाठी। परंतु ही जागा ही बौद्ध विहाराची जागा असताना सुद्धा या जागेत हे प्लॉटिंग काढायचे धंदे या ठिकाणी चालू केलेले आहेत। आष्टीतील बौद्ध समाज आणि महाराष्ट्रातील बौद्ध समाज हे अजिबात खपवून घेणार नाही। याचा बरोबर तुम्हाला मोबदला मोजावा लागेल। तुम्ही बौद्धांच्या जमिनी बळगाल्या असत्या आतापर्यंत, परंतु आता हे चालणार नाही। या ठिकाणी ही बौद्ध विहाराची जागा आहे। जाणीवपूर्वक बौद्ध विहाराच्या जागेवर अतिक्रमण करून धंदा करायचा, मक्तेदारी करायची, हे धंदे आम्ही आता बंद केल्याशिवाय राहणार नाहीत। मी काल विनंती करून गेलो होतो की आमचा बौद्धांचा सण आहे, तुम्ही आमच्या बौद्धांच्या जागेमध्ये हस्तक्षेप करू नका। परंतु हा माणूस मोठा पैशावाला माणूस आहे, लाखो कोटी रुपयाचे व्यवसाय आहेत यांचे, आष्टीमध्ये प्लॉटिंगचे धंदे आहेत। या व्यक्तीने जाणीवपूर्वक इथं प्लॉटिंग पाडून धंदा करायचं काम चालू केलेलं आहे। ही जागा बौद्धांची जागा आहे, हे आम्ही खपवून घेणार अजिबात नाहीत। आम्ही रीतसर या ठिकाणी अनुसूचित जाती जमाती SC ST कायद्याअंतर्गत या व्यक्तीवर कायदेशीर गुन्हा दाखल आम्ही या ठिकाणी येऊन जाऊन करणार आहेत पोलीस स्टेशनमध्ये। ही बाब अत्यंत गंभीर आहे। या माणसाला आज बौद्धांचा पवित्र सण आहे, आम्ही त्या तिकडं बौद्धांच्या आजच्या बौद्ध पौर्णिमेची तयारी करत आहोत कालपासून 2 दिवस झालं। परंतु अचानक या ठिकाणी येऊन त्यांनी हे कट कारस्थान केलेलं आहे। असंख्य गावांना, या सगळ्या परिसरातील बौद्ध समाजाला सांगू इच्छितो की आपण जागृत व्हा। असे पैशावाले लोक, प्लॉटिंग धारक लोक आपल्याला आपल्या जमिनीपासून वंचित करत आहेत। यांना आता कायद्याच्या माध्यमातून आपल्याला जागा दाखवल्याशिवाय पर्याय नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो।